नाशिक जिल्ह्यातील सिन्नर MIDC परिसरात वारंवार होणाऱ्या वीज ट्रिपिंगमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. दिवसातून 4 ते 5 वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांनी उत्पादन प्रक्रिया वारंवार ठप्प होत असून दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने कच्चा माल खराब होण्यासोबतच तयार मालाचेही नुकसान होत आहे. तसेच महागड्या यंत्रसामग्रींवर परिणाम होऊन उद्योगांच्या उत्पादन क्षमतेवरही मोठा परिणाम होत असल्याचे उद्योजकांनी म्हटले. MIDCतील काही भाग ओव्हरलोड ट्रान्सफॉर्म आणि अपुरा वीज भार ही प्रमुख समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करूनही आवश्यक वीज भार उपलब्ध नसल्याने नवीन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात अडचणी येत आहेत. महावितरणने अखंडित वीज पुरवठा करावा, ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी आणि नवीन वीज भाराची कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. समस्या सुटली नाही तर सिन्नर इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट. माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये विजेची समस्या वारंवार विजेचा पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहे. आज आपण येथील एक उद्योजक राठी साहेब यांच्याशी आपण बोलूया की काय विजेच्या समस्या आहेत. विविधच्या समस्या ही पावसाळ्याच्या अगोदर जे रिपेरिंगचे बरेचसे कामं आम्ही संघटनेमार्फत व निमा संघटनेमार्फत आयमा मार्फत आम्ही वीज मंडळाला सारखे कळवले, परंतु त्यांच्याकडून आवश्यक असलेले मेंटेनन्स पूर्ण झाले नाही. काही ठिकाणी पोल आणि DP खड्ड्यात आहे, काही ठिकाणचे जिथले पॅनल बोर्ड आहेत हे पाण्याखाली डुबून जातात. MIDC मधून त्याला कोणत्याही प्रकारचे पाणी बाहेर निघण्याची व्यवस्था न झाल्या कारणाने त्याबरोबर ट्रिपिंग हा विजेचं लोड वाढत असल्या कारणाने ट्रिपिंगचे पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे ट्रिपिंग करता आम्ही त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते त्याचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे आणि उद्योगांची आवश्यक असणारी वीज पुरवठा कंप्लीट करणे याकरता काळजी व्यवस्थिशीर घेत नसल्या कारणाने या कारखानदारांना कायम समस्येला सामोरी जावं लागतं. त्यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी त्वरित हे ट्रान्सफॉर्मर बदली करून मिळावे व डिस्ट्रीब्युशन लाईन चांगल्या करून मिळाव्या ही आमची कळकळीची विनंती. नक्कीच महावितरण कंपनीने ज्या विजेच्या समस्या आहेत त्या लवकर सोडवण्याची मागणी उद्योजकांतर्फे केली करण्यात येत आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी नवनाथ आव्हाड, सिन्नर. नमस्कार. सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. सिन्नर माळेगाव MIDC सिन्नर MIDCमध्ये 1000 ते 1200 युनिट आहे. म्हणजे स्मॉल स्केल कमीत कमी 700 युनिट आहे आणि साधारण 100 ते 150 मोठे युनिट्स आहे. पण MSCDCL म्हणजे MSCBचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे ह्या सिन्नर माळेगाव MIDCमध्ये की प्रत्येक फीडरवरती रोजच कमीत कमी 5 ते 6 वेळेस पॉवर फेल्युअर होतं आहे. त्याचे अनेक कारणं आहे. तर आत्ताच वाजे साहेबांनी सांगितलं आहे की मेन जो प्रॉब्लेम आहे की प्रत्येक जो ट्रान्सफॉर्मर हा ओव्हरलोड आहे, म्हणजे प्रत्येक फीडर हा ओव्हरलोड झालेला आहे. त्याच्यामुळे ही समस्या उत्पन्न झालेली आहे. त्याच्यावरती त्यांनी पर्याय शोधला पण तो फेल्युअर झालेला आहे. त्याच्यामुळे इथे आम्ही जे स्मॉल स्केलवाले इथं सर्व प्रोसेसिंग युनिट आहे, बरेचसे प्रोसेसिंग युनिट इथं आहेत. आता समजा काहींचे फर्नेस आहे, काहींचं प्लॅस्टिक मोल्डिंग आहे. तर ज्यावेळेस पॉवर फेल्युअर होते त्यावेळेस ते पूर्णपणे तो माल खराब होतो आणि तो पूर्णपणे त्यांना क्लीन केल्याशिवाय परत ते मशीन ऑन करता येत नाही. अशा प्रकारे खूप मोठं लाखो रुपयाचं, हजारो रुपयाचं नुकसान इथं स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं, लार्ज स्केल इंडस्ट्री सध्या होत आहे. तर MSCDCLने हे सर्व लक्षात घेऊन ताबडतोब त्यांनी पर्याय शोधले पाहिजे आणि अशी व्यवस्थितपणे सगळ्या इंडस्ट्रीला त्यांनी पॉवर दिली पाहिजे. कारण आम्ही जे लाईट बिल भरतो, एक दिवस जरी आमच्याकडे लेट झालं तर दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला ते लाईट कट करायचा त्यांचा SMS येतो किंवा त्यांचे माणसं येतात. लाईट बिल व्यवस्थित भरतो, सगळ्या काही व्यवस्थित म्हणजे पॉवर पण व्यवस्थित द्यायला पाहिजे. तर त्यांना अशी विनंती आहे आमची सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीने किंवा सर्व उद्योजकांच्या वतीने, जर आपण ही व्यवस्था सुधारवली नाही तर आम्ही उद्योजक सर्व रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू, हा आमचा त्यांना इशारा आहे.